चला आपण पाहूया या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच अतुल ठाकरे आणि त्याच्या जोडीला आलाय निलेश परेड. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. तर बॉलिंग मार्क वरती राहुल अंधेर उत्कृष्ट फलंदाज म्हणून बघायला मिळालं. आदिवासी प्रीमियर लीग मध्ये त्याने नक्कीच चांगली बाजी मारली. आता आदिवासी प्रीमियर लीग फ्रँचायझी क्रिकेट जर आपण पाहिलं तर समाप्त झालं या मोसमामध्ये आणि आता स्वतःच्या गावातून स्वतःच्या गावाचं नेतृत्व करताना हा गोलंदाज आपल्याला नक्कीच पोमन संघाचा बघायला मिळेल. सामना करेल निलेश परेड. पोमन विरुद्ध तांबडमाळ असा मॅच. शॉर्टपिच बॉल हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण गलीचा क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचललं गेलं आणि जोपर्यंत फेकलं जाईल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मुकम्मल केली गेली. एक धाव अर्जित केली गेली. धावसंख्येचा श्री गणेशा धावसंख्येचा प्रारंभ या ठिकाणी आपण पाहतोय हा झालेला आहे आणि आता डाहुऱ्याचा फलंदाज अतुल ठाकरे हा जो खेळाडू आहे या मागील काही मोसमामध्ये काही वर्षामध्ये अतुल नावाचा ब्रँड या ठिकाणी तयार झालाय. मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण जर पाहिलं तर हे खेळाडू जेव्हा खेळतात तेव्हा नक्कीच त्यांच्यासमोर चॅलेंज भरपूर मोठं उभं केलं जातं कारण की क्लास वाढलाय गोलंदाजीचा. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. पाठपाठ पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक जातोय चेंडूला फील्ड करतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांना अतुल याच्या संघाला आपण पाहतोय पुढे थोडासा धावफलक वाढवायला जागा मिळते. 2 धावफलकावरती होते ते म्हणजे 3. आज स्थानिक संघ आपण पाहू शकता जास्तीत जास्त या आजच्या दिवसामध्ये. शॉर्ट पिच बॉल शॉर्ट पुल स्क्वेअर लेग रेजन क्लिअर केलाय अतुल ठाकरे याने आणि चेंडूला पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आमचे कर्नालीचे एक मेहनती खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे ग्रामस्थ म्हणून पाहिलं जात आहे आणि दरम्यान चेंडूकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. चेंडू तिकडनं अजून आलेला नाहीये. तर कर्नालीचे ग्रामस्थ आमचे सहकारी धीरज भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. गोलू या नावाने ते प्रसिद्ध आहेत मात्र त्यांचं नाव आहे धीरज. तर धीरज आपलं खूप खूप स्वागत आहे. थोडीशी शाळा होती शनिवारची शाळा उरकलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी मैदानामध्ये किंवा मग या कॉमन स्टेशनच्या मैदानावरती येणं पसंत केलं. भरपूर मेहनत मला वाटते जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असते तेव्हा तेव्हा त्या ग्राउंडवरती तो नेहमी मेहनत करत असतो. धीरज एक स्पर्धा आठवते मला ती म्हणजे सार्जाच्या मैदानावरती 40+ टुर्नामेंट मला वाटते होती आणि शेवटचा दिवस होता त्या दिवशी त्याचा सत्कार सुद्धा 40+ माध्यमातून केला होता कारण की त्या अगोदरच मला वाटते रेग्युलर क्रिकेट सुद्धा झालं होतं तिथे. तर अशी काही मुलं असतात की क्रिकेटमध्ये ते वेळेवरती शाळेला सुद्धा साईडला ठेवतात. मात्र तसं करू नका. मात्र धीरज त्याच्यातला नाहीये. तो शाळा उरकून या ठिकाणी आलाय. अपील केली मात्र पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. तर समोरच्या पंचांची नक्कीच या ठिकाणी संमती लागणार आहे कारण की समोरचे पंच चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जर बघितलं तर थोडंसं कोऑर्डिनेशन आपल्याला बघायला मिळालं होतं अपीलमध्ये आणि पंचांनी थोडंसं पंचांच्या मनामध्ये मी म्हणेन शंका निर्माण करण्यासाठी यशस्वी ठरले होते. क्षेत्ररक्षक पोमन संघाचे पुन्हा एकदा राहुल. आता मात्र समोर टाकला चेंडूला ओव्हर पिच घेतला चेंडू बॅट वरती आणि पाठवलाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार.
ज्या षटकारांशी धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी बघायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन, गॅप मध्ये चेंडूला टाकलाय, नक्कीच एक जबरदस्त इनसाइड आउटचा फटका, 1 बाउन्स 4 चौकार. हेमंत आलाय नव्यानं बॉलिंगला. हेमंत गोडविंदे पोमन गावदेवी पोमन या संघाच्या माध्यमातून मॅच सुरू आहे तो म्हणजेच गावदेवी पोमन विरुद्ध सोनसरी तांबडमाळ या दोन संघादरम्यान. आणि सोनसरी तांबडमाळ संघाची धावसंख्या जर पाहिले एका षटकाच्या समाप्तीनंतर ते म्हणजे 19 नाबाद जिंदाबाद खेळी केली जाते. टॉप एज लागलाय, चेंडूच्या खाली राहुल अंधेर आलाय आणि फलंदाज बाद. बघा मैदानामध्ये जेव्हा आपण मैदानामध्ये असतो क्षेत्ररक्षण करण्यासाठी तोपर्यंत गोलंदाज किंवा कर्णधाराकडे लक्ष आपलं ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि नक्कीच इन्स्ट्रक्शन ज्या दिल्या जातात त्या समजल्या जातात. आपण पाहतोय दरम्यान हेमंत त्यांचा पुढचा चेंडू थोडासा डेड बॉल त्या बाजूने, येस डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. रनअप मध्ये असेल जसं म्हटलं की एखादा विमान जेव्हा उडायचं असतं तेव्हा त्याचा रनवे क्लीन असणं गरजेचं आहे, तो प्रवास क्लीन असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं इथे मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय वाईट प्लस 4 5 धावा. ही आलेली एक बोनस बाउंड्री या ठिकाणी बघायला मिळाली. 5 धावा मात्र देऊन गेला. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 24 या धाव संख्येवरती. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 24 धावा आलेल्या आहेत. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला योगेश. एका बाजूने फलंदाज बाद होत आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय की अतुल अजून सुद्धा नॉन स्ट्राइक वरती उभा आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडूमध्ये ज्या 24 धावा झाल्यात आणि त्यासाठी किती गडी खर्च झाले तर 2 गडी हे खर्च झालेले आहेत. अजून सुद्धा 9 गडी शाबूत आहेत. वैभव आलाय मैदानाच्या आतमध्ये, वैभव दळवी. धावसंख्या आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, आपल्या मोबाईल स्क्रीनवरती 24 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. नॉन स्ट्राइक वरती जो उभा फलंदाज आपण पाहिला तो म्हणजेच अतुल ठाकरे. नव्यानं मैदानामध्ये आलाय तो म्हणजेच वैभव दळवी. डाऊन द लेग, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा वेग चांगला होता, दिशा खराब होती, परिणाम 1 धाव एक्स्ट्राच्या रूपाने जाताना दिसेल. धावसंख्या झाली 25. आई सोनसरी तांबडमाळ संघाने आतापर्यंत 8 चेंडूंचा या ठिकाणी खेळ हा नक्कीच
करून घेतलाय असं म्हणावं लागेल आणि तब्बल 25 धावा त्याने बनवल्यात. क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहिला. वेगवान चेंडू, दिशा चांगली, गती चांगली, परिणाम निर्धाव चेंडूची समाप्ती आणि एका गोलंदाजाला निर्धाव किंवा विकेट या दोन पैकी एखादं जर यश मिळत असेल तर त्या गोलंदाजाचा नक्कीच आत्मविश्वास थोडासा दुणावत असेल, थोडासा वाढवत असेल. हे नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट, राऊंड द विकेट, पुन्हा एकदा अराउंड द लेग. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 26 धावा, 26 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 26 धावा या धावफलकावरती लागल्यात. 26. वैभव मैदानामध्ये आहे, फक्त उभा आहे. या षटकामध्ये आतापर्यंत किती वाईड आल्यात तर 3 वाईड आतापर्यंत तब्बल आलेल्या आहेत. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि झेल टिपलाय, फलंदाज बाद. कुठला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता ज्याने झेल टिपलेला आहे? रुपेश. नव्यानं फलंदाज येत असताना आपण पाहतोय मयूर शेंडे स्वतः कर्णधार आहे आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 26 धावांवरती कितवा गडी बाद झालाय तर तिसरा गडी बाद झालाय. वैभव तिसरा गडी बाद झालाय. 8 गडी अजून सुद्धा शाबूत आहेत. मात्र अतुल ठाकरे याला नॉच टेकण्यावरती उभं ठेवलंय. थोडंसं प्रेशर नक्कीच त्याच्यावरती बिल्डअप होईल, थोडंसं निर्माण होईल, कारण ज्या पद्धतीने पवन संघाने पुनरागमन केलंय, कमबॅक केला या इनिंग मध्ये, एक चांगलं एज आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात थोडीशी मिसफिल्ड, परिणाम निर्धाव चेंडू. ही संधी निर्माण झाली होती हेमंत याच्या माध्यमातून. राहुल आणि मागचे ते 2 खेळाडू आहेत त्यांच्यासाठी. मात्र थोडासा आपण पाहिलं की चुकला गेलाय यष्टीरक्षक, त्यामुळं निर्धाव चेंडू तर आला, मात्र एक गडी हा गमावला गेला. धावसंख्या कायम 26 वरती. व्हाईट बॉल, व्हाईट न धावफलक पुन्हा एकदा थोडासा पुढे सरकेल. 27 धावा. या षटकामध्ये विकेट तर आल्यात, मला वाटतं 3 विकेट आल्यात, मात्र 4 वाईट सुद्धा टाकल्यात आणि जेव्हा जेव्हा वाईट पडलाय त्याच्यानंतर विकेट आलाय. कदाचित पुढचा चेंडूवरती संधी निर्माण होऊ शकते. हवेमध्ये या ठिकाणी हार्दिक आहे, तिकडे हार्दिक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतोय, संत सावध जातोय, तर 2 धावा मिळतील. 2 धाव्यानं धावफलक पुढे सरकले गेलं. ते म्हणजेच 29 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं पूर्ण झाली आणि आपण पाहू शकता आई सोनसरी तांबडमाळ या संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 29 धावा. कुठला गोलंदाज येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी तर दीपेश गोरे याला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. तर थोडासा क्विक खेळा, थोडीशी घाई करा विनंती करतो पुन्हा एकदा.
दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये धावसंख्या ही नक्कीच बनत असताना दिसत असते नेहमी या मैदानावरती. धावा जास्तीत जास्त कुठल्या जातात तर मात्र मागील जो सामना होता थोडासा नाराज करणारा ठरला डोंगरीपाडा संघाला, कारण 37-38 धावांचं टार्गेट होतं. लॉर फुल टॉस चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुल ठाकरे याने 6 धावांसाठी षटकार. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा. सब कहते हैं उसको अतुल जबरदस्त फलंदाजीच्या फॉर्म मध्ये आहे. सध्या तर 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आले, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. धावसंख्येला नेऊन ठेवले ते म्हणजेच 35 या धावसंख्येवरती. अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार आलाय नक्कीच कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरती. 6 धावांसाठी अतुल याच्या बॅटमधनं आलाय षटकार. थँक्यू डीजे. बघा आपण पाहतोय की जसं म्हटलं जातं की सुबह की चाय और बड़े लोगों की राय. ज्येष्ठ खेळाडू हितेश ज्येष्ठ खेळाडू आहेत या संघामध्ये. जर आपण पहिला हितेश गांगडा तसेच चेतन गोवारे या दोघांनी सल्ला दिला असेल आणि त्या सल्ल्यानुसार गोलंदाजी ही करावी लागणार आहे. बघा म्हटलं जातं की गुरु हा तुम्हाला मार्ग दाखवत असतो, मात्र चालायचं मार्गक्रमण हे तुम्हाला करायचं आहे. ऑन साइडला अजून एक मोठा फटका चाललाय. 6 धावांसाठी अतुल ठाकरे याच्या बॅटमधून निघालेला एक ब्रँडेड षटकार. काय जबरदस्त फटकेबाज खेळी केली जाते. मात्र गोलंदाज थोडासा नौका आहे. दीपेश गोरे हा जर पहिला यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि दीपेश याच्यावरती आक्रमण चढवलंय. लगातार 3 षटकार हे लागले गेलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग अतुल ठाकरे. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा जसं म्हटलं जातं एखादा गोलंदाज ज्या एका दिवशी थोडासा मार खात असतो ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये, मात्र गोलंदाजाने ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रयत्न हे नक्कीच करायला हवेत. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन. स्क्वेअर लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय. 6 धावांसाठी अतुलने षटकारासाठी 6 धावा षटकार. थँक्यू. हा मॅटर करताना दिसतोय फलंदाज अतुल ठाकरे आणि ज्या पद्धतीनं त्याने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारलेत. जर तुमच्या वसई तालुका आदिवासी प्रीमियर लीगच्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या संघाला नक्कीच अविनाश ठाकरे यांच्या माध्यमातून 5 षटकारांचा टी शर्ट मिळाले नसतील तर आता षटकार मारला तर तुम्हाला ते लागू होतील. मात्र एका संघाला एकदाच आहेत. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय अतुल.
धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली तर झालेली आहे ती म्हणजेच 54 धावा. आणि अतुल हा किती या धावसंख्येवरती बाद झाला तर 42. 10 चेंडूमध्ये वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती तो बाद झालेला आहे. अतुल याच्या नावावरती आपण पाहिलं तर 100 म्हणजे एक शतक सुद्धा या टेनिस विश्वामध्ये गणलं गेलेलं आहे, त्याने लावलंय. त्यानंतर फलंदाजीला आलाय तो म्हणजेच जयेश बडबे हा खेळाडू. जयेशला मैदानामध्ये पाठवलंय. मात्र धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली या तिसऱ्या षटकाच्या मार्गस्थ असताना 54 या धावसंख्येवरती. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा शतरक्षक तैनात त्या ठिकाणी. सुंदर शतरक्षण, परिणाम फलंदाज जयेश बाद. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच 5 बाद 54. नव्यानं आलाय फलंदाज विशाल. विशाल याला आपण जर बघितलं तर क्रमांक किती नंबर वरती आलाय तो 7 नंबर वरती आलाय. समोर आहे त्याच्या जोडीला साथ देण्यासाठी मयूर शेंडे आणि आलाय गोलंदाजी मार्कवरती हितेश. एज लागला होता. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. चांगला शतरक्षण. धावसंख्या 1 न पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 55 धावा. हे षटक फार महत्वाचं आहे पोमन संघासाठी, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत ही धावसंख्या पुढे सरकते डेंजर झोन मध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. हितेश गांगडा याची जर गोलंदाजी पाहिली, हितेश याची तर भरपूर लहान वयातनं अतुल आणि हितेशने गोलंदाजीला सुरुवात केली. आणि आता पोमन संघाचे प्रमुख गोलंदाज म्हणून अतुल नडगे असेल किंवा मग हितेश गांगडा असेल, हे 2 गोलंदाज सध्या तरी बघायला बोलतात. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षण त्या ठिकाणी नाहीये. चेतन याला चेंडूवरती आणि राहुल याने केली चूक. राहुल पुढे आला होता चेतन याच्या, कारण की चेतन समोर होता. चूक झाली. राहुलच्या माध्यमातून डोक्यावरती हात गेला. अर्थातच जाणं गरजेचं आहे, कारण आपण पाहतोय इथे उत्साहाच्या भरात काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 58 धावा. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. या ठिकाणी आपण काय घडतंय काय बिघडतंय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय. फुल टॉस डिलिव्हरी, चौकार आलाय. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो पंचांनी दर्शवलंय की भीमर चेंडूसाठी रेफर केलाय पंचांच्या माध्यमातून. यस, हा आहे कमरेच्या वरचा चेंडू म्हणजेच बीमर बॉल. आणि इथे धोक्याची घंटा वाजलेले फ्री हिट असेल. फ्री हिट चांगल्या पद्धतीने खेळला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षकाला रुपेश चेंडूला फील्ड करतोय आणि फेकतोय. फ्री हिट वरती एकच धावाली, धाव पुढे सरकतोय. ते म्हणजेच 64 धावा तब्बल झाल्यात. क्या बात आहे. आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. नक्कीच परिवर्तन ही संसार का नियम आहे. ते परिवर्तन केलं होतं चेंडूला आणि तिथे 2 धावा मिळतील का, तर फलंदाज बाद. एकच धाव पूर्ण.
दुसऱ्या धावच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धावसंख्या पुढे सरकली गेली. 65 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे ते म्हणजेच एकूण 5. नव्यानं येते फलंदाज मैदानामध्ये, तो म्हणजेच अक्षय बरप. अक्षय बरप आलाय नव्यानं. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 68 धावापर्यंत जाऊ शकतंय असा धावफलकाचा प्रेडिक्शन करणारं जे सॉफ्टवेअर आहे ते या ठिकाणी आपल्याला दर्शवत आहे पहिल्या इनिंग मध्ये. कारण करंट रन रेट जे आहे ते 16.96 आहे. अक्षयाला संधी दिली होती मात्र षटकाची झाली समाप्ती डॉट न. धावफलक 65-66 धावांचं लक्ष्य. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे पहिल्या इनिंग मध्ये ती म्हणजेच 65 धावा झाल्यात आई सोनसरी तांबडमाल संघाच्या. 66 धावांचं लक्ष्य आहे. मी म्हणेन एक चांगला मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. जेवढी मोठी धावसंख्या
तेवढी चांगली फलंदाजी या ठिकाणी होताना दिसेल, कारण की हेमंत गोडविंदे चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चेतन गोवारी जुना जनता मॅच्युअर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर त्यांच्याकडे फलंदाजीची फळी जर आपण पाहिली तर चांगली फळी त्यांच्याकडे आहे. महेश पानेरा खूप खूप स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. त्यामध्ये मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉट सिलेक्शन थोडंसं चुकतंय असं वाटू लागलेलं आहे, कारण आपण जर बघितलं तर जर समोरचा संघ एवढ्या धावा करू शकतो तर आपला सुद्धा दृष्टिकोन सकारात्मक असणं गरजेचं आहे. आपण सुद्धा त्या धावा करू शकतो आणि त्यानुसार तुम्हाला प्रत्येक चेंडूचा चांगला वापर करावा लागेल. प्रयत्न करतोय हेमंत, मात्र प्रयत्नाला सध्या तरी यश आलेलं नाहीये आणि योगेश याचा हा पुढचा चेंडू आहे. योगेश बरफ एक भरवशाचा गोलंदाज म्हणून आई सोमसरी तांबडमाळे या संघाकडं आपल्याला बघायला मिळतोय. 4 गोलंदाज कोण असतील आजचे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव नक्कीच मिळेल. त्या ठिकाणी निलेश होता, निलेश परेड. चेंडूला जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव मिळाली आणि स्ट्राईक रोटेट झाली. तिसऱ्या चेंडूवरती पहिली धाव आली. मात्र तुमची सुरुवात कशी आहे, मी नेहमी म्हणतो तुमची सुरुवात कशी आहे त्यापेक्षा तुम्ही शेवट कसा करता या क्रिकेट विश्वामध्ये ते फार महत्वाचं आहे. सुरेख गोलंदाजी पडल्याच्या नंतर थोडंसं चेंडूला हरकत देताना बघायला मिळाला आणि मागे बाकीचं काम मागे चूक बजावलं ते म्हणजे अतुल ठाकरे यांनी यष्टीरक्षण करत असताना 3 डॉट आलेत या षटकामध्ये. एकच धाव आलेली आहे. पूर्णपणे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आई सोनसरी तांबडमाळ संघाच्या माध्यमातून पुमन संघाला. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र 1 बाउन्सला चेंडूला कलेक्ट केलं गेलं. चेंडू 2 धावा देऊन जातोय हा फटका. धावसंख्या झाली 3. यस 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एच लागला होता आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय चेतन गोवारी. माझी बांगडी 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 नव्यानं गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजेच अतुल ठाकरे, ज्याने की 10 चेंडूमध्ये 42 धावा करण्याचा विक्रम या मैदानावरती केला आजच्या दिवसामध्ये. तो बॉलिंग मार्कवरती आलाय अतुल. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय जबरदस्त असा या ठिकाणी जे आयोजन आहे. पहिला चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा टर्न होतोय. प्रत्येक चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल. आता 17 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर 63 धावांची गरज 17 चेंडू दरम्यान. हा फटका आलाय आणि तो चाललाय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार 4 धावा. धाव संख्या पुढे सरकताना दिसेल. आता मात्र 59 धावांची गरज 16 चेंडू मध्ये. 16 चेंडू 59 धावा. एवढं
कठीण नाहीये मी म्हणेन. ऑन साइडला ड्राईव्ह केलं होतं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निलेश आहे, मिसफिल्ड झाले आणि या ठिकाणी 2 धावा ह्या अर्जित करण्याचा प्रयत्न केला गेलाय. राहुल अंधेर आहे नव्यानं जो मैदानामध्ये आलाय, तो नाश्ता उभा आहे सध्या तरी आपण पाहतोय. अतुल हेमन याला गोलंदाजी करतोय. ज्या फिरकी गोलंदाजाला आपण खेळतो क्रिकेट, ती कला नक्कीच अवगत करावी लागते. मात्र फिरकी गोलंदाज अतिशय चांगलं काम करत असताना ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला विथ स्पिन खेळला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला उचलतोय, फेकतोय आणि या ठिकाणी 2 धाव पूर्ण होतात. 2 धावेने धावफलक थोडासा पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळसाचे प्रयत्न चालू ठेवावे लागतील पोमन संघाला. जिंकायचं असेल तर प्रवास करावा लागेल, लक्ष गाठायचं असेल तर पोमन संघाला प्रवास करावा लागेल. हवेमध्ये खेळला चेंडूला क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चाललाय चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी अतुल ज्यासाठी फेमस आहे स्वतः गोलंदाजीवरती विकेट टिपण्यामध्ये आता सुद्धा तो कारनामा त्याने केलाय आणि विकेट मिळालाय. मोठा विकेट हेमंत गोडबिंदे याचा फलंदाज बाद. थँक्यू डीजे. दरम्यान आपण पाहू शकता नव्यानं फलंदाज हितेश गांगडा आलाय. आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर मागील काही तास आपण जर बघितले तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ISPL मध्ये ज्याला मान मिळाला गेला फाल्कन रायडर्स हैदराबाद संघाचा 21 गडी त्याने मिळवले होते. उत्कृष्ट गोलंदाज हा नक्कीच जबरदस्त कामगिरी मला वाटते सैफ अली हा ठरला होता, नाही प्रवीण कुमार ठरला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट चेंडूची नोंद दरम्यान एक एक्स्ट्रा चेंडूपर्यंत धावफलक पुढे सरकेल. बघा 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज अजून सुद्धा पण जाऊया पाहूया. 54 धावांची गरज असेल म्हणजे मोठे फटके मारावे लागतील. क्या बात आहे, हुकचा फटका नक्कीच थोडासा कनेक्ट चांगला झालाय. 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त शॉट खेळला गेला होता. आता चेंडू शिल्लक असतील 11 चेंडू मध्ये 48 धावांची गरज असेल. फुल टॉस डिलिव्हरी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल का? सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा नक्कीच मिळतील. या 2 धावेना धाव फलक मात्र थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. 46 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. मी म्हणेन आक्रमण जारी ठेवलं जात आहे पोमन संघाच्या माध्यमातून. चेंडू पडल्याच्या खाली लायला या बाणावरती या लढतीमध्ये या चेंडूच्या लढतीमध्ये मात्र पोमन संघ थोडासा चुकला गेला असं म्हणावं लागेल, कारण की वैभव याचा हा चेंडू खाली राहिला होता आणि बाकीचं काम चूक बजावलं होतं ते अतुल याने. 9 चेंडू 46 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी अजून सुद्धा आहे. सामना कुणाच्याही बाजूने जाऊ शकतो. क्रिकेट आहे. फुल टॉस डिलिव्हरी या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळला जातोय. चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, फील्ड करतोय आणि नक्कीच चांगला थ्रो सुद्धा या ठिकाणी करतोय. धाव संख्या 22. 44 धावांची गरज. 8 चेंडू आणि 44 धावा. 1 ते 2 मोठे फटके नक्कीच मारावे लागतील.
या लढतीमध्ये कायम राहण्यासाठी. मोठा फटकाची डिमांड होती आणि ती डिमांड या ठिकाणी पूर्ण केली राहुल याने. जबरदस्त फटका, 6 धावा, षटकार. एका ठिकाणी आपण बघतोय की असं वाटत होतं की सामना कठीण झालाय, मात्र इथे अजून सुद्धा 7 चेंडू 38 धावांची गरज असेल. वापस डिलिव्हरी चेंडूला या ठिकाणी खेळला जात आहे. एक धाव नक्कीच मिळेल, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का पाहणं गरजेचं आहे. आता 6 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. 6 चेंडू 37 धावा, रंगतदार स्थितीमध्ये मॅच. मात्र मी म्हणेन 80% सामना हा जरी तांबडमाळ संघाच्या बाजूने वाटत असला तर सुद्धा क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये कधी काही होईल हे आपण सांगू शकत नाहीयेत. राहुल अंधेर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल. नव्यानं गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्क वरती. जयेश बडबे. जयेश एक चांगला गोलंदाज आहे, मात्र त्याच्या समोर एक उत्कृष्ट फलंदाज आपल्या आदिवासी प्रीमियर लीगचा, तो नक्कीच या ठिकाणी सर्व बेस्ट खेळाडूंमधून बेस्ट निवडला गेलाय आणि आपल्या कामगिरीच्या जोरावरती त्याने तो मान मिळवलाय. तो राहुल अंधेर या ठिकाणी मैदानामध्ये आहे स्ट्राईक वरती. उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी त्याच्याकडे सध्या तरी आहे. पाहणं गरजेचं आहे किती धावसंख्येपर्यंत पोहोचतोय, किती धावसंख्येचा पाठलाग जो आहे तो कुठल्या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचतोय किंवा मग धावसंख्या सर केली जाते. म्हणून गोलंदाजांनी जर नो किंवा वाईट टाकला नाही तर मात्र एक धाव त्याच्याकडे नक्कीच एक्स्ट्रा आहे राखण्यासाठी. मात्र नो वाईट पडला किंवा मग नो वरती एखादा मोठा फटका आला तर काहीही घडू शकते या सामन्यामध्ये. जयेश फुल टॉस डिलिव्हरी. या ठिकाणी पंचांनी सांगितले का हा नो चेंडू आहे, मात्र आलाय चौकार. बीमार बॉल, पहिला चेंडू जयेश याच्या माध्यमातून. 5 धावा मिळाल्यात. 5 धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकला गेलाय. तो म्हणजेच किती तर 34 या धावसंख्येवरती. आता चेंडू शिल्लक असेल 6 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. बघा मी अगोदरच म्हटलं होतं की नो किंवा वाईट जर पडला नाही मात्र फ्री हिट असेल 6 चेंडू 32 धावा. क्या बात आहे. अजून एक ब्रिलियंट शॉट, षटकार. राहुल अंधेर याच्या बॅटमधून आलेला हा सुपर षटकार. थँक्यू डीजे जयेश बडबे. याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असताना राहुल अंधेर नावाचं हे वादळ जे आहे ते वादळ या ठिकाणी नक्कीच गुंगावत असताना सोनसरी तांबडमाळ संघाच्या डोक्यावरती. चेंडू शिल्लक असतील 5 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. क्या बात आहे. पाहणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आणि त्याला या ठिकाणी लक्षात असू द्या पंच. जोपर्यंत कर्णधार रिव्ह्यू घेत नाही तोपर्यंत तुम्ही रिव्ह्यू या ठिकाणी टाइम आपण पाहतोय. यस, त्यांनी सांगितलं असेल तर आम्हाला कर्णधाराच्या माध्यमातून सांगायचं आहे. थँक्यू. तर कर्णधाराने रिव्ह्यू या ठिकाणी मागितला गेलाय. काय घडतंय, काय बिघडतंय.
तर बघा या ठिकाणी थर्ड अंपायर या ठिकाणी संतोष कोम सुद्धा आहेत. व्हाईट बॉल, कारण की ज्या पद्धतीनं चेंडूने ट्रॅव्हल केलाय, भरपूर फिरलाय चेंडू, आणि व्हाईट बॉल. 5 चेंडू 25 धावा, 5 चेंडू 25 धावा दोन्ही अँगल न पाहिला गेला, कारण ज्या पद्धतीने चेंडूचा बॅटचा ऍक्शन आहे आणि बॅट मध्ये जी पोझिशन पाहिली, चेंडूचं ट्रॅव्हलिंग पाहिलं, मॅच बॉल आलेला आहे. 5 चेंडू 25 धावांची गरज. 5 चेंडू 25 धावा, रंगतदार स्थितीमध्ये हा मॅच. जयेश बडबे याने किती धावा दिल्यात आतापर्यंत, तर 1 चेंडू टाकलाय, आणि जयेश याने आतापर्यंत किती धावा दिल्यात, तर 12 धावा दिलेल्या आहेत. प्रेशर मध्ये जसं म्हटलं होतं की कुछ प्रेशर में बिखर जाते हैं और कुछ निखर जाते हैं. दबावामध्ये काही जण भक्कम होतात, तर काही जण फुटून पडून जातात. जयेश बडबे याला ठरवायचं आजच्या दिवसामध्ये की राहुल याला कशा पद्धतीने चेंडू थांबवायचे आहेत आणि 5 चेंडू मध्ये 25 धावा डिफेंड करायच्या आहेत. आता मात्र अजून एक व्हाईट बॉल. प्रेशर 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 आणि फक्त प्रेशर. धाव संख्या झालेली आहे ते म्हणजेच 42 धावा. 5 चेंडू 24 धावांची गरज. 5 चेंडू 24 धावांची गरज. आता मात्र 1 चेंडू बोनस आहे राहुल याच्यासाठी. 1 चेंडू बोनस आहे. राहुल अंधेर नावाचा उत्कृष्ट दर्जेदार फलंदाज मैदानामध्ये आहे, आणि आता मात्र 5 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. दरम्यान 5 चेंडू 24 धावा. सामना जेवढा सोप्पा वाटतोय तेवढा सोप्पा दोन्ही संघांसाठी नाहीये. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आलाय. अभेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय त्या ठिकाणी. किती धावा मिळतील, तर नक्कीच आय थिंक 2 धावा पूर्ण झाल्यात. 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. 4 चेंडू 22 धावा. अजून सुद्धा काहीही घडू शकतं. मॅच आहे. मी म्हटलं होतं की क्रिकेट आहे. ज्यावेळेस 6 चेंडू आणि 37 धावांची गरज होती, त्या वेळेसच मॅच या ठिकाणी नक्कीच आपण वर्तवू शकत नव्हतो, कारण की क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं कुठल्याही क्षणी. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल, आणि या ठिकाणी 2 धावा या सहजतेने पूर्ण केल्या जातात. 3 चेंडू 20 धावा. जसा आपण विश्वास ठेवला की 6 चेंडू 37 धावा, तशाच पद्धतीने विश्वास ठेवावा लागेल की 3 चेंडू 20 धावा या सुद्धा चेसेबल आहेत. जयेश बडबे एक चांगला गोलंदाज, चांगले खिंड लढवतोय, आणि मी म्हटलं जसं की काही जण दबावामध्ये भक्कम होतात आणि काही जण दबावामध्ये फुटून जातात. ऑन साइडला खेळला चेंडूला 6 धावांसाठी. धाव फलक मात्र थोडस पुढे सरकतोय 6 धावेनं. आता मात्र 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 52 धावा. बघा, लक्ष तुमचं जेवढं मोठं असेल तेवढं आयुष्यात प्रगती करत असता, हे नक्कीच आपल्याला ऐकायला मिळत असतं, आणि त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी मैदानामध्ये. सोनसरी तांबडमाळ संघाने धावसंख्या जर आपण पाहिली 64 धावा बनवल्या होत्या, मला वाटतं 65 धावा बनवल्या होत्या, आणि 66 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पोमन संघाची मानसिकता बघा, ही कुठल्याही संघाची मानसिकता तयार होते. जेवढं तुमचं लक्ष मोठं तेवढा तुमचा प्रवास चांगला, तेवढा तुमचं धाव संख्या बनवण्याचं, तेवढं तुमचं प्रगती करण्याचं लक्ष मोठं. 2 चेंडू 14 धावा ह्या नक्कीच अजून सुद्धा गरज आहे. अजून सुद्धा कुठलाही संघ हा सामना या ठिकाणी घेऊन गेलेला नाहीये. अजून एक शॉर्ट बॉल, अजून एक व्हाईट बॉल. आता मात्र रिव्ह्यू नाही आहे, लक्षात असू द्या.
चेंडू बॅटला लागलाय का असं प्रश्न विचारला गेलाय, मात्र बघा योगेश याने सुद्धा सांगितलं गेलंय 2 चेंडू 13 धावा. जयेश दरम्यान 2 चेंडू 13 धावांची गरज. अजून एक वाईट बॉल. मॅच टर्निंग ओव्हर ठरतोय की काय पाहणं गरजेचं आहे. 2 चेंडू 12 धावांची गरज. पुन्हा एकदा म्हणेन लक्ष तुमचं जेवढं मोठं तुमचा तेवढाच आयुष्यातील प्रगती जास्त. याच उक्तीनुसार आपण पाहतोय एक मॅच या ठिकाणी गरम होत असताना आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची टुर्नामेंट आणि जय अंबिका स्पोर्ट्स कर्नाल पाड्याच्या हे आयोजन आणि या आयोजनामध्ये पाहतात पोमन विरुद्ध सोनसरी तांबडमाळ. 2 चेंडू 12 धावा. एज लागलाय, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र चेंडू जाईल 4 धावांसाठी. 1 चेंडू 8 धावा या मैदानावरती झालेल्या आहेत, कोलंड्याच्या मैदानावरती झालेल्या आहेत. मात्र पुन्हा एकदा तो इतिहास रिपीट होईल का? जसं म्हटलं जातं की इतिहास हा स्वतःला पुन्हा एकदा रिपीट करत असतो. आणि हा आलाय षटकार. 2 धावेच्या फरकाने फक्त सामना जिंकलाय. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन. बघा विजय हा विजय असतो. सोनसरी तांबडमाळ संघाने तो विजय पटकावलाय आणि पराभूत केलाय ते गावदेवी पोमन संघाला. भले तुम्ही सुरुवात कशी करता त्यापेक्षा तुमचा शेवट महत्वाचा आहे. शेवट दिलाय नक्कीच सोनसरी तांबडमाळ संघाच्या अकाउंट